आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. वैरागवाडी तालुका गडिंग्लज येथील कारगिल युद्धातील शहीद जवान अशोक बिरंजे यांचे मोठे बंधू सुरेश बिरंजे यांचे सुपुत्र हर्षद सुरेश बिरंजे यांची अग्निवीर टेक्निकल ईमेल सिकंदराबाद येथे प्रशिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वी आज गडिंग्लज येथे तळेवाडी येथील भारतीय सैन्य दलातील अधिकारी कर्नल जगन्नाथ बाळासाहेब देसाई यांच्या शुभ हस्ते त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजचे सदस्य व माजी सरपंच करंबळी प्रवीण माळी, सल्लागार जयवंत नगरे, सुरेश बिरंजे, बालाजी टाईल्स गडिंग्लजचे उद्योजक अनिल शेरेकर व अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते. यावेळी कर्नल जगन्नाथ देसाई यांनी अग्निवीर हर्षद बिरंजे यांना शुभेच्छा दिल्या. योगायोग असा की सुट्टीवर आलेले अखनूर जम्मू काश्मीर चेकनर देसाई यांच्या हस्ते सत्कार झाल्याने हर्षदच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळाच बरसत होता. भारतीय जवान खरे शूरवीर असतात, मेजर सुभाष सावंत यांचं प्रतिपादन. भारतीय जवान हे भारत देशाचं रक्षण करणारे, देशाच्या समितीचे रक्षक करणारे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणारे खरे शूरवीर असतात, असं प्रतिपादन निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन सुभाष सावंत यांनी केलं. नूर तालुका गडिंग्लज येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केलेल्या अग्निवीरपदी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय जाधव होते. सरकारी वकील ॲडव्होकेट अजित कुमार चव्हाण, युवराज गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अग्निवीर म्हणून सैन्य दलात भरती झाल्याबद्दल अभिमन्यू देसाई, मंदार मिल्के, आशिष सावंत, सोहम गायकवाड, किरण नांगरे, बसवराज माने, गणेश केसरकर, प्रवीण मणिकेरी यांचा तर LLB परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल रोहिणी कांबळे, रणजित मोहिते या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शेखर कर्णे यांनी केलं. सचिन शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक श्रीशैल साखरे, संजय थोरा, चितानंद हुचगोंड, अश्विनी मुरकुटे, DS पाटील, SN पाटील, महेंद्र कानडे, प्रवीण बागडी, अर्जुन दिवटी आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कागलमध्ये 2 ठिकाणी चोरी. कागल बस स्थानकाजवळ 2 ठिकाणी चोरीचे प्रकार घडले आहेत. दुचाकीला अडकविलेल्या 4 लाख रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन केंद्रासमोर घडली. तर दुसरा प्रकार पिझ्झा बर्गर शॉपी फोडून रोख रुपये 65,000 व महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना सुमारे बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की प्रदीप गवळी राहणार कोल्हापूर या तरुणाने आपल्या दुचाकी गाडीस अग्निशमन केंद्रासमोर पेट्रोल पंपानजीक असलेल्या टायर पंक्चर दुकानासमोर उभी केली. 4 लाख रुपये असलेली पिशवी दुचाकीच्या हँडलला अडकवलेली होती. गवळी यांनी ही रक्कम ठेकेदाराकडून बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी आणली होती. दरम्यान तो पैशाची पिशवी दुचाकीला अडकवून चहा पिण्यास टपरीवर गेला. चहा पिऊन परत गाडीजवळ आला असता पैशाची पिशवी नसल्याचे आढळून आले. त्याने तात्काळ कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिसरातील CCTVची तपासणी केली. त्यातून एका CCTV कॅमेऱ्यातून एक इसम पैशाची पिशवी घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार पोलीस अज्ञात चोरट्यास कसून शोध घेत आहेत. चोरीच्या दुसऱ्या घटनेत विराज सिटी येथील बेसमेंटमध्ये पवन चौगुले यांच्या मालकीचे मार्बल कॅफे व रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून 65,000 व महत्त्वाची कागदपत्रे नेल्याने रेस्टॉरंटच्या मालकाचं सांगितलं. तसेच रेस्टॉरंटमधील CCTV कॅमेरा व इतर साहित्य नेऊन पोबारा केल्याचंही सांगितलं जातं. या घटनेची पोलिसांकडून दखल घेत येथील CCTV फुटेज तपासले आहे. या दोन्ही घटनेमधील अज्ञात चोरटे हे CCTVमध्ये कैद झाले आहेत. अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.